नमस्कार. बांगलादेशातील ढासळत्या परिस्थितीचे पडसाद आता भारतात उमटू लागले आहेत. बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकावर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी भारत सरकारने आता थेट हस्तक्षेप करावा अशी आक्रमक मागणी करण्यात आली आहे. बांगलादेशात सध्या अराजकतेचे वातावरण असून तेथील हिंदू अल्पसंख्याक समाज मोठ्या संकटात सापडला आहे. हिंदूची घरे, दुकाने आणि धार्मिक स्थळे म्हणजेच मंदिरांना लक्ष्य करून त्याची जाळपोळ केली जात आहे. इतकेच नव्हे तर हिंसाचार, लूटमार आणि हत्यांचे सत्र थांबवण्याचे नाव घेत नाहीये. या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अखिल आर्यावर्त संघ आणि आंतरराष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने आज राष्ट्रपती महोदयांना एक विशेष निवेदन सादर करण्यात आले. निवेदनातील प्रमुख मागण्या आहेत: बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणासाठी भारत सरकारने तात्काळ राजनैतिक आणि ठोस पावले उचलावीत, तेथील हिंसाचार थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव निर्माण करावा आणि हिंदू बांधवांच्या जीवित आणि वित्ताची सुरक्षा करण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, अशा प्रमुख मागण्या आहेत. संघटनाच्या प्रतिनिधींनी असा इशारा दिला आहे, जर ही परिस्थिती लवकर आटोक्यात आली नाही तर हिंदू समाज अधिक तीव्र आंदोलन करेल. आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे की भारत सरकार यावर काय भूमिका घेते. धन्यवाद. हे समग्र राष्ट्र हिंदू राष्ट्र करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आर्यावर्त संघ अंतर्गत आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे आणि संत परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय आदरणीय दिनेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने महामहिम राष्ट्रपती महोदयांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. खऱ्या अर्थाने महामहिम राष्ट्रपती महोदय, राष्ट्रपती भवन, भारत सरकार, नवी दिल्ली विषय संदर्भ निवेदनाचा असा होता की बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याकांच्या हत्या थांबवण्यासाठी योग्य प्रयत्न करण्यासाठी हे निवेदन आम्ही सर्व हिंदू बांधवांनी आंतरराष्ट्रीय संत परिषद महाराष्ट्र राज्याद्वारा या ठिकाणी महामहिम अध्यक्ष महोदया वरील विषयासंदर्भामध्ये अखिल आर्यावर्त संघ आणि आंतरराष्ट्रीय बजरंग दल तुमचं लक्ष वेधण्यासाठी हे निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे. खऱ्या अर्थाने बांगलादेशमध्ये हिंदूवरती अत्याचार या ठिकाणी होत आहे, जाळपोळ होत आहे, लुटमार या ठिकाणी होत आहे, हिंदूची मंदिरं या ठिकाणी जाळल्या जात आहे. तर याच्या निषेधार्थ महामहिम राष्ट्रपतींना आम्ही या ठिकाणी जाफराबाद तहसीलमध्ये तहसीलदारांना निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे. त्यासाठी सर्व स्तरातून ही मंडळी या ठिकाणी एकत्र आलेली होती. तर हे अत्याचार या ठिकाणी थांबावे एवढीच विनंती आम्ही भारत सरकारला, केंद्र सरकारला या माध्यमातून करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. जय श्रीराम.